चला तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। आज सकाळी सकाळी थंडीच्या अंगाला काठी येऊन आम्ही निघालो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आम्हाला जायचं होतं लय दूर। तर म्हटलं आपल्या कानोलीला बी पोटभर पाजून टाकू। खांडवीच्या पेट्रोल पंपावर येऊन कानोली केली पॅक आणि आपल्या कानोलीला पोटभर पाजून पूर्णा नदी क्रॉस करून आम्ही पोहोचलो सीधे नांदुऱ्याच्या रेल्वे गेटच्या जवळ। आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की आजही दरवेळेस प्रमाणे रेल्वे गेट बंद आहे का, पण आज आमची किस्मत चांगली की एवढी मोठी लाईन लागेल असल्यावरही आमची गाडी तिथून निघून गेली, म्हणजेच की रेल्वे गेट चालू होतं। आणि आम्हाला जायचं होतं 200 ते 250 किलोमीटर बाईकने, तर कुठंच न थांबता आलो सीधे मोताळा। आणि मोताळामध्ये थांबायचं कारण म्हणजे आम्हाला काढायचे होते आमच्या हॉल तिकीटची कलर प्रिंट। आणि ते स्टेशनरीवर जाऊन आम्हाला असं माहित पडलं की तडोली मशीन बंद आहे। मग आम्ही कुठंच न वेळ वाया घालवता निघालो सीधे लालपरीला ओव्हरटेक मारून आपल्या बुलढाण्याच्या घाटातून। सुंदर असं स्वच्छ वातावरण, सकाळचा मोसम आणि मस्त असं संगीत। आणि असेच आपल्या बुलढाण्याच्या घाटातील सकाळ सकाळी सुंदर नजारे आणि स्वच्छ असं वातावरण पाहत पाहत पोहोचलो आम्ही बुलढाण्यामध्ये। आता बुलढाण्यामध्ये येऊन आपल्याला काढायची होती एक कलर प्रिंट, पण आम्ही सकाळच्या 7-8 वाजता आलो म्हणून अर्धी दुकानं तर बंदच होती। ही एक दुकान तर उघडं होतं, पण या दुकानावर बी आमचा काही मेळ आला आणि बुलढाण्यातून बी संतापून ताव आम्ही गाडी काढली आणि निघालो होता परत आमच्या मार्गाने। आणि अजून आता 137 किलोमीटर छत्रपती संभाजीनगरला आम्हाला थेट जायचं, तरी आम्हाला एक वेळा इथं थांबावंच लागलं। हे गाव कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला काही आठवत नाही। आणि या गावामध्ये येऊन आम्हाला भेटली आमच्या हॉल तिकीटची कलर प्रिंट। तटूनच कलर प्रिंट घेऊन लागल्या लक्कासारखं हेल्मेट घालून निघालो आम्ही छत्रपती संभाजीनगरला जायसाठी। त्याच गावाच्या थोडंफार समोर येऊन या गावामध्ये आम्हाला दिसले तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी, पण आमच्या वेळेनुसार आमचा कुठेही थांबायचा प्लॅन बिलकुलच नव्हता। इथं रोडच्याच बाजूला आकर्षित करणारी तथागत गौतम बुद्धाची भव्य अशी मूर्ती बघून इथं थोडंफार थांबून दर्शन करून पोहोचून गेलो आम्ही आमच्या पेपराच्या सेंटरवर। आणि हेच आहे ते ठिकाण की ज्या ठिकाणची मी रील अपलोड केली होती आणि त्या व्हिडिओला 2 ते 2.5 लाख व्ह्यू आले होते आणि शेअर सुद्धा खूप जणांनी केली होती। असंच आपलं इंस्टा फॅमिलीचं प्रेम आपल्यावर असंच राहू द्या आणि या व्हिडिओला पण खूप सारं शेअर करा। आमचा पेपर होता 3 वाजता आणि आम्ही पोहोचलो 12 वाजता। आणि लवकर पोहोचायचं कारण म्हटलं म्हणजे आपली कानोली होती आरामात। तर इकडे तिकडे टाइमपास करत सुटली आता पहिली बॅच सुटून आला नंबर सेकंड बॅचचा, तेच म्हणजे आपली बॅच नाही बरं, जवळबाची बॅच। आणि तिकून आले पहिल्या बॅचचे, निकून चालले सेकंड बॅचचे। जवळबाची बॅच गेली 3 वाजता अंदर आणि आता 5:30 वाजले तरी बाहेर याचं नाव। पेपर तर होता फक्त 1 घंट्याचा, पण 3 घंटे कुठे गेले माहितच पडलं नाही। बाहेर थांबून थांबून मी होत होतो बोर। भेटला आपल्याला एक मित्र, ते बसलो त्याच्यासोबत गप्पा गोष्टी मारत आणि पेपर सुटला, बाहेर निघाले। जवळबावला झाली होती रात आणि जवळबाव म्हणे चला पहिले भूक लागली, खाऊ आपण बिर्याणी भात। चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। चला आम्ही घेतो बिर्याणी खाऊन आणि तुम्ही घ्या लाईक फॉलो करून।